प्रभूंचा चरित्र ग्रंथ या चरित्र ग्रंथाच्या माध्यमातून आपण करत असलेलं दत्तप्रभूचं लीळास्तवन आज 6वा दिवस बाहेरून जावं लागेल. पुढची लीळा आपण घेणार आहे कोल्हापुरी भिक्षा. दत्तात्रेय महाराज दररोज कोल्हापूरला भिक्षेला जातात. त्या भिक्षेला कोल्हापूरला जाण्याच्या पाठीमागचं कारण गोरक्ष मागं झाला. या गोरक्षाला ब्रह्मविद्येचा उपदेश दत्तात्रेय प्रभूंनी केला आणि दत्तात्रेय प्रभू बाबांनी या गोरक्षाला बोध दिल्यानंतर गोरक्षाचे शिष्य भार्गव वंशातील कन्या म्हणजे मुलगी कोल्हापूरला राहत होती. भार्गव वंशातील कन्या गोरक्षाची मुलगी कोल्हापूरला राहत असे. गोरक्षाने दत्तात्रेय प्रभूंना भिक्षेला जाण्यासाठी विनवलं. दत्तात्रेय प्रभू बाबांना त्यांनी विनंती केली की तुम्ही कोल्हापूरला भिक्षेला जावं. दत्तात्रेय प्रभू बाबांनी भिक्षेच्या विनंतीला मान दिला. गोरक्षनाथासोबत कोल्हापूरला आले. त्या ठिकाणी भार्गव कन्या भेटली. तिला दर्शन दिलं. दर्शन होताच त्या कन्येने दत्तात्रेय प्रभूला विनवणी केली आणि घराला घेऊन आली. ते तर गोरक्षाने दत्तात्रेय प्रभूची 16 प्रकारची पूजा केली. भार्गव कन्येने खूप प्रकारचं दत्तात्रेय प्रभू बाबाचं मोठ्या प्रमाणात पूजा पुरस्कार केला आणि विनंती केली की माझ्या घरी भोजनाला यावं. तेव्हा दत्तात्रेय प्रभू बाबांनी तिला केवळ भिक्षा देण्याची सूचना केली. भोजन करायला येणार नाही, परंतु भिक्षेला आल्यानंतर तुझी भिक्षा मात्र घेऊन जाईल. म्हणजे फक्त भिक्षा मागायला येईल, भोजन करायला येणार नाही अशी सूचना केल्यानंतर श्री दत्तात्रेय प्रभूच्या झोळीमध्ये अत्यंत कुशलतेने निष्प्रभ नाना पदार्थ त्या भार्गव कन्येनी समर्पण केले. तिचा भक्तिभाव पाहिला. दत्तात्रेय प्रभू बाबा प्रसन्न झाले. तिला वर मागा म्हटले. काय पाहिजे तुला माग, वर दे. आनंदी झाली ती भार्गव कन्या. खूप आनंदून झाली आणि दत्तात्रेय प्रभू बाबाला म्हणाली, हे प्रभू, आपण दररोज भिक्षा अन्नाचा स्वीकार करतात, तर माझ्या भिक्षा अन्नाचा स्वीकार करावा. दत्तात्रेय प्रभू बाबांनी प्रसन्न मुद्रेने हो म्हटले आणि प्रत्येकी कोल्हापूरला भिक्षेला येऊ लागले. गोरक्षनाथाला ही अपार आनंद झाला. गोरक्षनाथाची मुलगी होती, कन्या होती, त्यामुळे गोरक्षनाथाला सुद्धा खूप आनंद झाला आणि तेथून दत्तात्रेय प्रभू पांचाळेश्वरला मध्यान्ह समयी भोजनाला यायला लागले. कोल्हापूरला भिक्षेला जायले आणि पांचाळेश्वरला भोजनाला यायला लागले. आजपर्यंत प्रत्यही त्रेतायुगापासून दत्तात्रेय प्रभू बाबाचा या नियमापर्यंत कुठेही भंग आला नाही. कोल्हापूरची भिक्षा घेतात, पांचाळेश्वरला भोजन करतात. अशा प्रकारचं दत्तात्रेय प्रभू बाबाचा जो नित्याक्रम
त्या क्रमाला एक एक अनुषंगिक आपण काढणं पाहतो आहे. तर इथं भोजन भिक्षेला जाण्याचं कारण गोरक्षनाथाची कन्या भार्गव हिच्या विनंतीला देऊन गेले. माहूरला देवल्य ऋषीच्या विनंतीने झोपायला येऊ लागले. पांचाळ देशाचा राजा पांचाळेश्वरला राक्षसाचं आणि त्यांचं युद्ध झालं आणि आत्मतम ऋषीच्या माध्यमातून त्या ठिकाणी दत्तात्रय प्रभू बाबा भोजनतेला येऊ लागले. म्हणजे एक एक जो क्रम सुरू झाला त्याला आदकारण हे आहे. पुढे यदुराजाला दर्शन, श्री दत्तात्रय प्रभू बाबाचे 24 गुरु. पुरुरवा आयूपासून नहुष, पुरुरवा होता त्याच्यापासून नहुष झाला. नहुषाला 6 पुत्र झाले. त्यात ययातीपासून यदुराजा झाला. यदुराजाच्या बापाचं नाव ययाती होतं. एक वेळ परिभ्रमण करीत असताना राजा यदू सह्याद्री पर्वतावर आला. निर्जन वनामध्ये दत्तात्रय प्रभूंनी त्याला अवधूत वेशामध्ये भेट दिली. त्या यदुराजाला दत्तात्रय प्रभू बाबांनी अवधूत वेश म्हणजे संन्यासी वेशामध्ये दर्शन दिलं. यदुराजाने अत्यंत विनम्र भावाने साष्टांग प्रणिपात करून अतिशय जिज्ञासेने दत्तात्रय प्रभू बाबांना म्हटलं, हे प्रभू, आपण या निर्जन वनात कर्म करत नसून ही अत्यंत सतेज प्रसन्नता अलौकिकता आहे तुमच्याजवळ, ते कशी? दत्तात्रय प्रभूंनी त्यांची जिज्ञासा भक्ती भाव पाहिल्यानंतर प्रसन्न होऊन त्याला म्हटले, हे राजन, धर्माचा मर्मज्ञ तू आहेस, तुला धर्माची जाणीव आहे, श्रद्धा संपन्न आहेस, तू कसा आहे? श्रद्धेने परिपूर्ण आहे. म्हणून तुला हे गुह्यातलं गुह्य ज्ञान, अतिगुह्य ज्ञान मी तुला सांगितले पाहिजे. हे धर्मप्रेमी राजन, मी आपल्या बुद्धीद्वारा अनेक गुरुपासून अनेक गुण ग्रहण केले. त्या यदुराजाला सांगतात दत्तात्रय महाराज, मी अनेक गुरुपासून अनेक गुण ग्रहण केले. ज्यांच्याजवळ सद्विवेक आहे, जिज्ञासा आहे, गुणग्राहकता आहे, श्रद्धा आहे, आदर आहे, नम्रता आहे आणि सद्गुण आहे, त्याच्यासाठी हे संपूर्ण जगच गुरु आहे. त्याच्यासाठी अशा व्यक्तीसाठी हे जग संपूर्ण काय आहे? गुरु आहे. प्रत्येक वस्तूच्या गतिविधापासून गुणग्राहकता करता येते. प्रत्येक वस्तू जगातली अशी आहे की त्याच्यापासून काहीतरी गुण शिकल्यात. दोष असो त्यासाठी नसतोच. जो गुण घेतो ना त्याला त्याच्यामध्ये दोष दिसतच नाही. त्या दोषाचा विचार करून त्याला गुणात रूपांतरित करता येते. कदाचित दोषही दिसला तर त्याचं गुणामध्ये तो रूपांतर करतो. असे गुरु मी मानलेले आहेत, असे गुरु मी केलेले आहेत. गुणग्राहकता मी या जगात स्वीकार केलेली आहे. स्वच्छंद रूपाने आनंदी वृत्तीने मी वावरतो आहे. अशा गुरूंचे नावे तुला सांगतो. दत्तात्रय प्रभू बाबांनी 24 गुरु केले. त्या 24 गुरुचं ज्ञान दत्तात्रय महाराजांनी यदुराजाला सांगितलं. दुसरं कोणाला न सांगता यदुराजाला सांगितलं. त्यापैकी ते 24 गुरु राजा, पृथ्वी, वायू, आकाश, जल, अग्नी, चंद्रमा, सूर्य, कबूतर, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, शहद काढणारा, हरिण, मीन, पिंगळा, वेश्या, कुरूर पक्षी, बालक, कुमारी कन्या, बाण बनवणारा, सर्प, कातीन, भुंगा असे माझे 24 गुरु आहेत. इतके 24 गुरु दत्तात्रय प्रभू बाबांनी केले ना, आपल्याला आदर्श दिला. भाजी हे गुरु मानावा.
भाजी नेसण्याचं ज्यांनी ज्ञान दिलं तोही आपला काय आहे, गुरुच आहे, असं दत्तात्रय प्रभू बाबांनी आपल्याला शिकवलेलं आहे. यदुराजाला निमित्त करू. त्याच्यापैकी कोणत्या याच्यातून कोणता गुण शिकला हे जर आपण सप्तग्रंथापैकी सह्याद्री वर्णन ऐकलं तर त्याच्यामध्ये या गुणांचा उल्लेख आहे की कोणत्या पासून काय शिकलं. म्हणून थोडक्यात त्या कवीने दिलेला आहे. पृथ्वी गुणापासून धैर्य हा गुण आमचे दत्तात्रय प्रभूंनी घेतलेला आहे. वायूपासून अखंड भ्रमण, वायू जसा सतत फिरत राहतो तसं आमचे दत्तात्रय महाराज सतत फिरत होते. आकाशापासून अलिप्तता हा गुण आकाशाकडून येतो. आकाश सर्वांच्या अलिप्त आहे. आकाश कोणामध्ये मिसळत नाही, तसा परमेश्वर हा कोणामध्ये मिसळत. जल आपण शुद्ध राहून इतराला शुद्ध करतो. अग्नी आचार विचाराची परिपूर्णता करते. चंद्राला कळा पडत असण्याचा जो क्रम आहे त्याच्यापासून चंद्र नित्य आहे. सूर्य सर्व प्रकाशक आहे, तो ज्ञानाते परिपूर्ण करतो. कपोता अतिस्नेहामुळे कुटुंबाचा नाश होतो. अजगर अदृष्टाने मिळेल तेवढ्यातच संतुष्ट मानतो. समुद्र मर्यादित राहणारा व लाभालाभाने हर्षविषाद बाळगणारा आहे. पतंग गुरु श्री सौंदर्याच्या हवासापोटी सर्वस्व नाश होतो. मधमाशी भिक्षा मागताना मिळेल ते आवश्यक तेवढंच घेते. हत्ती श्रीसंगामुळे मृत्यू होतो. मधुवा संग्रहामुळे सर्वस्वाचा नाश होतो. हरिण बेसावध राहिल्यामुळे मृत्यू होतो. मीन पदार्थ अभिलाष केला त्यामुळे मृत्यू होतो. पिंगळा अनुतापानंतर विषय उपभोगाचा संपूर्ण त्याग. कुरूर पदार्थ संग्रहामुळे संकट व पतन. बाळ विकार विकल्प शून्य. कुमारी अनेकांच्या मेळ्यात राहू नये, एकांकी असावे. शेलरा आपल्या कामात एक चित्त असणारा. सर्प आयत्या स्थानात राहणारा. कातीन मानसिक शारीरिक व्यापारिक सृष्टीची रचना. भिंगुलटी तिच्याप्रमाणे परमेश्वराची तद्रूपता. हे मनुष्य शरीर अनित्य आहे, मृत्यू सदैव त्याच्या पाठीमाग करतं. अशा प्रकारचे 24 गुरुपासून 24 गुण दत्तात्रय महाराजांनी आपल्याला शिकवले की आपणही त्याचं घ्यायचं अशा प्रकारचं. परंतु या मनुष्य देहाद्वारा परमेश्वर जो आहे तो परमेश्वर अनंत ब्रह्मांडाच्या वेगळा आहे. अनेक दुःखरूप योनीमध्ये जीव भ्रमण करतो. जन्मानंतर प्राप्त झालेल्या मनुष्य देहामध्ये मृत्यूच्या पूर्वीच आत्मोद्धाराचा प्रयत्न करणं योग्य आहे. आपल्याला कधीतरी हा मानव जन्म भेटलेला आहे आणि या मानव जन्मामध्ये आत्म्याचा उद्धार करणं असं योग्य आहे. अशा प्रकारचं गुरुनिरूपणातून यदुराजाला ज्ञान दिलं. दत्तात्रय महाराजांनी ज्या जीवाला ज्ञान दिलं त्या जीवाचं नाव काय? यदुराजा. याला ज्ञान प्राप्त झालं आणि त्याला कळालं की या जगामध्ये परमपिता परमात्मा मी सेवक असा सेवकाचा भाव प्रगट होऊन यदुराजाला दत्तात्रय प्रभूचा अनन्य भक्त झाला. दत्तात्रय प्रभू बाबाची भक्ती अनन्यतेने केली. दत्तात्रय प्रभू बाबांनी महापूजा करून त्याच्या आज्ञेनेच अनाथ भक्ती कर्तव्य कर्म कारभार पाहण्यासाठी आपल्या राजधानीत कायला परत आला. आता दत्तात्रय प्रभू बाबांच्या विशेषता सांगतात. दत्तात्रय प्रभू बाबांनी अवतार धारण केला. अवतार धारण केला त्या अवतारामध्ये काय विशेषता आहे?
कारण या सृष्टीचक्राचा नियम आहे. या सृष्टीचक्रामध्ये परमेश्वर अवतरतात. परमेश्वर जेव्हा या सृष्टीचक्रामध्ये येतात तर अवतार धरण्याचे अनंत प्रकारचे परमेश्वराचे भेद आहेत. परंतु यामध्ये सर्व अवताराची जी वेगळीकता आहे ती काही वेगळीच आहे. म्हणून त्यांनी एक उदाहरण दिलं, युगानुरूप परमेश्वर क्रीडती पर किंचित दिलक्ष. सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरतात, मनुष्यवेशधारी होतात. परंतु मनुष्यवेश जरी धारण केला दत्तात्रेय महाराजांनी, तरी त्या मनुष्यवेशामध्ये जीवाच्या पलीकडचं वर्णन, किंचित द्विलक्षणपणा करतात. आमच्या स्वामींनीही आपल्याला करून दाखवलं. प्रत्येक अवतारापेक्षा अवतारामध्ये काही ना काही विशेष वेगळा असतो. जसं आपल्या शास्त्रानुसार स्वामी चक्रांचे 7 विशेष होते. कौना कौनी व्यसन, कौना कौनी व्यसन, जीवाचा उद्धार करणं हेच व्यसन. या सूत्रावर भाष्य करत असताना भाष्यकार म्हणतात आत्मरमणाचे व्यसन. कोण्या अवताराला आत्मरमणाचं व्यसन? एकाला पारध्याचं व्यसन आहे, एकाला बाणवेरी फेडावयाचं व्यसन आहे. अशा प्रत्येक अवताराचा वेगवेगळा त्यांच्या त्यांच्या प्रवृत्तीनुसार स्वीकार आहे. त्या अवताराची वेगवेगळी विशिष्टता दिसून येते. यालाच विशेषता म्हणतात. यालाच काय म्हणतात? मनुष्याच्या वेगळं. तसंच दत्तात्रेय प्रभू बाबाच्या ठिकाणी काही विलक्षण प्रकार आहे. ते कोणते? दत्तात्रेयाचे अमोघ दर्शन, युगी अवतार सतत अटन, कार्याची सिद्धी एक विधिजन, वेशा अनेक धरी मार्गादी कारण, वेळेशी उभा जगदमान्यत्वे, अमृतवाणी तो शीघ्र चरितत्व, श्री दत्ताचे ऐशे 11 विशेष करती, जीवा विशेष दातृत्व. दत्तात्रेय प्रभू बाबाचे 11 विशेष आहे. आमच्या स्वामींचे 7 होते, दत्तात्रेय प्रभू बाबाचे 11 विशेष आहे. ते एक एक. पहिलं अमोघ दर्शन, दुसरा आहे अमृतवाणी, का ते वाणी अमृत वर्षिणी किंगा. तिसरा विशेष आहे सतत अटन करणं, कायम अटनच करतात, एका ठिकाणी बसत नाही. चौथा युगी अवतार, युगामध्ये अवतार. पाचवा आहे एकविध जण, कोणाकडे प्रतिकूल, कोणाकडं अनुकूल, कोणाकडं उदास. आमच्या दत्तात्रेय प्रभू बाबाच्या ठिकाणी एकविध, फक्त अनुकूलच. दत्तात्रेय प्रभू बाबाच्या ठिकाणी प्रतिकूल जणच नाही. कार्यसिद्धी, कार्यसिद्धी पटकन करतात. वेश अनेक, वेशसुद्धा भरपूर आहे. आदिकारण, या मार्गाला आदिकारण आहे. वक्तशीरपणा, टायमात बिलकुल फरक नाही. टाईम बाय टाईम दत्तात्रेय प्रभू बाबाचं काम. जे वक्त आपल्या आचरणात बिलकुल वक्तशीरपणा, काहीच त्याच्यात फरक नाही. जगमान्य, जगाला मान्य आहे. शीघ्रचरितत्व, आणि ज्या जीवाला ज्ञान दिलं ना त्याला पटकन उद्धार करणारे. अशा प्रकारचे 11 विशेष आमच्या दत्तात्रेय महाराजाचे आहे. त्याच्यापैकी एक एक विशेषाचं थोडक्यात त्यांनी काय सांगितलेलं आहे, वर्णन सांगितलं आहे. अमोघ दर्शन. अमोघ दर्शन कसं आहे तर चक्रधर प्रभू सांगतात की ते अमोघ दर्शन. दत्तात्रेय प्रभूची पहिली विशेषता आहे अमोघ. आपल्या मुलाचंही नाव अमोघ असेल, पण अमोघ शब्दाचा अर्थ कळाला नाही म्हणून आईबापांनी आपल्या मुलाचं नाव काय ठेवलं? अमोघ. अमोघ या शब्दाचा अर्थ काय? निर्फळ न होणारे दर्शन, जे कधीच वाया जात नाही. जे दर्शन त्याला म्हणतात अमोघ. अशा दर्शन शब्दाची व्याख्या करताना भाष्यकारांनी सांगितलं दर्शन म्हणजे बोध. ज्यांचं दर्शन झालं की बोध होतोच. दत्तात्रेय प्रभूचं ज्ञानरूपी दर्शन आहे, आणि हे ज्ञानरूपी दर्शन ज्याला प्राप्त झालं ते वाया जाणारच नाही. त्याला बोध होणारच, तात्काळ तो अनुसरणारच.
आणि अनुसरून त्याचं चरितत्वसुद्धा शीघ्रच होणार, अशा प्रकारचा हा पहिला दत्तात्रय प्रभुभावाची विशेषता आहे. म्हणून याला अमोघ म्हटलं. पुढे अमृतवाणी, दुसरी विशेष आहे अमृतवाणी. आपली वाणी आहे पण आपली अमृत नाही. आपली वाणी अशी आहे की आपण बोलल्यानंतर पुढीलाच्या नाकातले केस जळाल्याशिवाय राहतच नाही. पण अमृतवाणी अरळकाचे तिन्ही ताप शांबोली शांबोली म्हणून फेडिते झाले का ते वाणी अमृत वर्षुने. राजा शांत हो, राजा शांत हो. या अरळक राजाला नुसतं आमच्या दत्तात्रय प्रभुवानी तोंडाने 3दा शांबोलो शांबोली असं म्हटलं तर त्याची जी त्रिविध ताप होते त्या त्रिविध तापापासून त्याला शांतता मिळाली. अशा या सूत्रामध्ये दत्तात्रय प्रभुभावाची दुसरी विशेषता सांगितली. त्यांचं बोलणं इतकं सुंदर होतं आणि दत्तात्रय प्रभुभावाच्या बोलण्यामध्ये प्रधानत्वे परावाणीचा उच्चार होता. त्याच्यामुळे कार्य होत होते. दत्तात्रय प्रभुभावाची जी वाणी होती ती परावाणी होती, त्यामुळे पुढील जीवाला तात्काळ सुख देत होते. अशा प्रकारच्या अवताराच्या ठिकाणी दुसऱ्या अवताराच्या ठिकाणी वैखरीद्वारे परेचा व्यापार. दुसऱ्याच्या अवतार जे आहे ते वैखरीच्या माध्यमातून परेचा व्यापार करतात. म्हणजे परमेश्वर दुसरे अवतार आपण बोलतो त्या वाणीतून पराशक्ती करतात. पण आमचे दत्तात्रय प्रभुबाबा डायरेक्ट परावाणीचा व्यापार करत होते. म्हणून त्यांच्या वाणीमध्ये अमृतवर्षिणी सतत अटन, एका ठिकाणी आजही बसत नाही. बहुता पाणी निर्मळा पडा गंदिल्या होय, साधू तो भ्रमता भला डाग न लगे काय. अटन म्हणजे एका ठिकाणी न बसणे. दत्तात्रय प्रभुभावाची विशेषता काय आहे? एका ठिकाणी न बसणे, सारखं फिर, सतत परिभ्रमण करणे. हे निरालंबी, हे कोणाचं लक्षण आहे? आपलं नाही. जो निरालंबी आहे त्या निरालंबीचं हे लक्षण आहे. आणि दत्तात्रय प्रभुभावाच्या दिनचर्याची सूची जर आपण पाहिली तर सतत अटन. काही नाही, गळ्यामध्ये एक झोडी आहे. वाराणसीला जातात, कोल्हापूरला जातात, पांचाळेश्वरला जातात, माहूरला जातात. कोणतीही गबाळं नाही, कोणती सुटकेस नाही, कोणतं काहीच नाही, कोणती मोठी मात्रा नाही, कोणता ट्रक नाही, काही नाही. एकटं या ठिकाणी अशा प्रकारचे परिभ्रमण करतात. म्हणजे त्या दत्तात्रय प्रभुभावाचं सतत अटन आहे आपल्याला लक्षात येईल. आणि या अवताराच्या माध्यमातून दत्तात्रय प्रभुबाबा अदृश्य रूपाने राहतात. अटन तर करतात पण कोणाला दिसले, कोणी भाग्यवान, पण दिसतच नाही. अंतराचे परिणाम, किती अंतर गेलं तरी काहीच वाटत नाही. ही विशेषता जाणून घेण्यासाठी त्यांचं जे आहे सतत अटन. पुढे युगी अवतार. दत्तात्रय कोणत्या अवताराचा कार्य ज्या त्या युगापुरतं मानल्या गेलेलं आहे. आमच्या श्रीकृष्ण चक्रवर्तीचं कार्य फक्त द्वापार युगात, आमच्या स्वामींचं कार्य फक्त कलियुगात 1000 वर्षापर्यंत. परंतु दत्तात्रय प्रभुबाबांच्या अवतार कार्याचा विचार केला तर चतुर्युगी अवतार. 4 युगामध्ये दत्तात्रय प्रभू राज्य करतात. कृत, त्रेत, द्वापार आणि कली. या 4 युगामध्ये सतत अवतार त्यांनी धारण केलेला आहे. आणि या 4 युगामध्ये दत्तात्रय प्रभुबाबांचा जो अवतार आहे तो आहेच. ते कधीही आपल्या अवताराला देहाच्या वेगळं होत नाही, त्या मायापुराला कधी सोडत नाही, अशी जी प्रवृत्ती धारण करतात ही दत्तात्रय प्रभूची विशेषता. हे कोणत्या अवताराच्या ठिकाणी नाही. पुढे 5वा विशेष एकविध जन. येथ आणि श्रीकृष्णी त्रिविध जन. म्हणजे आमच्या श्रीकृष्णाच्या ठिकाणी आणि आमच्या स्वामींच्या ठिकाणी 3 प्रकारचे लोक होते. प्रतिकूळ होते, अनुकूळ होते आणि उदास होते. काही स्वामी चक्रावर प्रतिकूळही होते,
काही स्वामीचक्र अनुकूलही होते आणि काही उदास होते, काही नाही घेणं देणं नाही आम्हाला तुमच्याशी, अशा प्रकारचे उदास होते. तसेच श्रीकृष्णावरही होते. आमच्या राऊळांच्या ठिकाणी 2 जण होते, एक उदास होते आणि दुसरे अनुकूल होते. अशा प्रकारचे द्विज जण त्यांच्या ठिकाणी होते. परंतु चक्रधर स्वामींच्या सूत्रानुसार जरी या श्रीकृष्णाच्या ठिकाणी आणि चक्रधर स्वामींच्या ठिकाणी अनुकूल प्रतिकूल उदास या जनाचा स्वीकार होता, परंतु दत्तात्रेय महाराजाच्या ठिकाणी एकविध जन, दत्तात्रेय महाराजावर प्रतिकूल कोणीच नाही. या संपूर्ण जगात भूतलावर जितकेही संप्रदाय असतील, कोणत्याही संप्रदायाने दत्तात्रेय महाराजाच्या बद्दल प्रतिकूलता दाखवली नाही. प्रत्येक संप्रदाय दत्तात्रेय प्रभूला मानतो आणि दत्तात्रेय प्रभू आवांचं त्याबद्दल उदासही नाही आणि प्रतिकूलही नाही, अनुकूलच आहे असा जो स्वीकार आहे हा दत्तात्रेय. नंतर बोलतो बाबा, जरा पोथी चालू. मग प्रतिकूल तो इतर अवताराबद्दल, परंतु दत्तात्रेय महाराजाबद्दल संपूर्ण अनुकूल. आणि हे अनुकूलत्व भावून जो ज्या अवताराने अवतार धारण केला, ही जी विशेषता आहे हे फक्त दत्तात्रेय प्रभू बाबाजवळ आहे, दुसऱ्या अवताराजवळ नाही. असा 5वा विशेष हा दत्तात्रेय प्रभूचा. पुढे 6वा विशेष कार्यसिद्धी. कर्मराटीत किंवा दैवराटीत. कर्मराटीत म्हणजे तुम्ही कर्म करतात, संसाराचं चक्र चालवतात, याला कर्मराटी म्हणतात. आणि इथं आल्यानंतर ज्या धार्मिक विधी करतात याला दैवराटी म्हणतात. दुःख क्लेश नाशार्थी कार्यसिद्धी. कोणी दत्तात्रेय महाराजांचं स्मरण करावं, कार्यसिद्धी होऊन जाते, तात्काळ कार्याची सिद्धी होऊन जाते, सिद्धी प्राप्त होऊन जाते. त्याच्यामध्ये नवस असो, जाप्य असो, खेटा असो, स्मरण असो, शेवना असो, अशा प्रकारचा जर दत्तात्रेय महाराजांचा विडा ठेवून ते जर केलं तर ते प्रत्येक गोष्ट दत्तात्रेय महाराज, फक्त भाव तुमचा यथार्थ असावा. नाही तर मी सेवा केली, 40 दिवस केली, 41व्या दिवशी उपार केला, पण मला काही फायदा झाला. पण सेवा करताना आपलं किती मन त्या दत्तात्रेय प्रभू बाबाच्या ठिकाणी वेचलं होतं याला महत्त्व आहे. लोकांनी असंख्यात तप करून दत्तात्रेय प्रभू बाबाला प्रसन्न केलं. आपण त्या 40 दिवसामध्ये 1 अगरबत्ती जळेपर्यंत, अगरबत्ती जळली की सेवा बंद. कसं काय दत्तात्रेय महाराज. पण जे करतात, एकनिष्ठतेने करतात, त्यांना नक्कीच परमेश्वर काय करतो, प्रसन्न होतो आणि त्यांच्या कार्याचा काय करतो, सिद्धी करतो, त्यांना लाभ प्राप्त करून देतो. इतर अवतारापेक्षा दत्तात्रेय प्रभूच्या स्थानाच्या ठिकाणी विशेष प्रकारची कार्यसिद्धी होते. पाहताच तुम्ही, जिथं जिथं दत्तात्रेय प्रभू बाबाचे स्थान आहेत त्या त्या ठिकाणी अनेक लोकांचे दुःख दूर होतात. म्हणून ते दत्तात्रेय प्रभू बाबाच्या स्थानाची ती काय सांगितली, विशेषता सांगितली. आणि इतरापेक्षा अधिक परिणामकारी लवकर होतात. हा अनुभव जनसामान्यांमध्ये आपल्याला आढळून येईल. म्हणून कार्यसिद्धी 6वा विशेष त्यांचा काय, कार्यसिद्धी तात्काळ करून देणे. पुढे अनेक काय म्हटलं, अनेक वेश. 7वा विशेष आहे अनेक वेश. अनेक वेशांचा शिकार. प्रत्येक अवताराने एक एकच वेश धारण केला आहे. आमच्या दत्तात्रेय प्रभू बाबांनी अनेक वेश स्वीकार केले. हे दत्तात्रेय प्रभू बाबाची विशेषता आहे. चक्रधर प्रभू बाबांनी किंचित प्रसंगी काही वेश, इतर वेश धारण केला असेल, किंचित प्रसंगी. जसं मालगंठीच्या प्रसंगी मल्लाचा वेश धारण केला, थोडा वेळापुरता. तसं नाही आमच्या दत्तात्रेय महाराजांचं. जोगी वेश धारण केला आमच्या स्वामी चक्रांनी. मन भुली रे मन भुली क्रीडा केली. अवधूत वेश धारण केला. बालक वेश धारण केला आमच्या स्वामींनी. कोण्या गावाला,
मेहकरला. बालक वेश धारण केला, यतिवेश धारण केला. परंतु दत्तात्रय प्रभू बाबाच्या ठिकाणची जी विशेषता आहे ती काही वेगळीच आहे. त्यांनी 11 वेश धारण केले. दत्तात्रय प्रभू बाबांनी 11 वेश या धारण केले आणि ते परमार्गामध्ये सांगितल्या जातात. वेगवेगळ्या वेशामध्ये वेगवेगळ्या भक्तांना त्यांनी काय केल्या, भेटी दिल्या. बालवेश, अनुसया, पार्वती, लक्ष्मी, सावित्री. बालवेश जेव्हा दत्तात्रय प्रभूंनी धारण केला ना, कोणासाठी? अनुसया, पार्वती, लक्ष्मी, सावित्री. कालच तुम्ही कीर्तनकारांची विषय ऐकला, तेव्हा जो वेश धारण केला तो बालवेश. मातांग वेश, अरळक राजाच्या भेटी प्रसंगी दत्तात्रय प्रभूंनी मातांग वेश धारण केला. ऋषीवेश, सहस्र अर्जुनाच्या प्रसंगी ऋषीवेश धारण केला. ब्राह्मण वेश, परशुरामाच्या भेटीच्या प्रसंगी रेणुकेच्या निक्षेपच्या वेळेस ब्राह्मण वेश धारण केला. व्याघ्रवेश, चक्रपाणी महाराजांनी च्या वेळेस ज्ञानशक्तीच्या वेळेस व्याघ्रवेश धारण केला. अवधूत वेश, यदुराजाला ज्ञान दिलं, मदळसाची भेट झाली, जो वेश धारण केला तो अवधूत वेश. पारधी वेश, परशुरामाची भेट झाली प्रथमता, तेव्हा पारधी वेश धारण केला. दिगंबर वेश, शंकराचार्याला जेव्हा भेट दिली ना तेव्हा दिगंबर वेश धारण केला. कुष्टीवेश, सप्तर्षी ऋषीच्या वेळेस कुष्टीवेश धारण केला. गोंधळी वेश, डखले चांगदेव भट्ट. आमचे स्वामी दत्तात्रय प्रभू बाबाची महिमा निरोप असताना डखले आणि चांगदेव भट्टाला इच्छा आली की आपण दत्तात्रय प्रभू बाबाच्या दर्शनाला जायला पाहिजे. म्हणून स्वामींना विचारतात की आम्हाला दत्तात्रय प्रभू बाबाच्या दर्शनाला जायचं. स्वामी म्हणतात जाऊन काही फायदा नाही, तुम्हाला दर्शन होणार. मागच लागले, नाही आम्ही जातो, तुम्ही पाठवल्यावर का होणार नाही. मग आमच्या स्वामींनी त्यांना विधी विला आणि विधी विल्यानंतर कोणत्या संबंधियाच्या घरी जायचं नाही, प्रत्येक गावाला एकच मुक्काम करायचा, अशा प्रकारचा विधी विला. आणि त्यानंतर तुम्हाला त्या पर्वतात गेल्यानंतर गोंधळी वेशामध्ये जे भेटतील ते दत्तात्रय प्रभू भेटतील, असा वेश दत्तात्रय प्रभू धारण केलेला होता, तो गोंधळी वेश. हे गेले नाही, तो भाग वेगळा. पण त्यावेळेस जे भेट होणार होती तो गोंधळी वेश. पुढे फकीर वेश, नागराज कपाटे पांचाळेश्वरला असताना भिक्षा मागायला गेले आणि त्यांना राक्षस भुवन रस्त्यावर दत्तात्रय प्रभू बाबांनी फकीर वेशामध्ये भेट दिली. त्यांना कळालंच नाही, ते भिक्षा मागताय, तुम्ही मागितलेली भिक्षा आम्हाला द्या, परंतु आमचा नियम आहे की अन्याच्या ठिकाणी भिक्षा संपादित करू नये. ते अन्य संन्यासी वाटल्यामुळं आमच्या नागराज कपाटे व्यासांनी त्यांना भिक्षा दिली नाही. पण ज्या वेशात फकीर वेश, त्या फकीर वेशामध्ये ज्या बाबांना भेट दिली ते नागराज कपाटे वेश. असे 11 वेश दत्तात्रय प्रभू बाबांचे या मानवा पंथामध्ये बोलले जातात. आणि या 11 वेशामध्ये पंडित विश्वनाथ बाज बाळापूरकर प्रत्येक खांडीवर स्मरण केलं, आपण ऐकलं. प्रत्येक खांडीवर स्मरण केल्यानंतर तिथं वेगवेगळ्या वेशामध्ये दत्तात्रय प्रभू बाबांनी त्यांना भेट दिली. कोणत्या वेशात भेट दिली हाही संदर्भ काही पोथ्यांमध्ये आढळतो, सापडलेला आहे. म्हणून त्यांनी सांगितलं हे कोणत्या खांडीमध्ये, कोणत्या खांडीला दत्तात्रय महाराजांनी कोणत्या वेशात भेट दिली. म्हणून ते सांगतात पोपट वेश. पोपटाच्या वेशामध्ये स्वामी दत्तात्रय प्रभू बाबांनी विश्वनाथ बाज बाळापूरकरांना
भेट दिली ती खाण म्हणजे जवळा खाण. जवळा खाणला पोपट वेशामध्ये दत्तात्रय प्रभुभावांनी भेट दिली. साधू वेश, गगनमाळ, अंबाळीच्या जवळ असलेली खांड. त्या गगनमाळ खांडीवर विश्वनाथ बाळापूरकरांना साक्षात्कार झाला. तो साधू वेश होता. नागवेश, नागाच्या वेशामध्ये दत्तात्रय प्रभुभावांनी ज्या विश्वनाथ बाळापूरकरांना भेट दिली, जे गाव ते लाखखांड. लाखखांडला नागवेशामध्ये भेट दिली. पुढे कामधेनू वेश, विश्वनाथ बाळापूरकरांना ज्या ठिकाणी भेट दिली कामधेनू याच्यात, तो वेश म्हणजे ती खांड म्हणजे कृष्णापूर खांड. या कृष्णापूर खांडला कामधेनू वेशामध्ये दत्तात्रय महाराजांनी भेट दिली. पक्षीवेश, दिग्रस खांड. दिग्रस खांडला पक्षी वेशात भेट दिली. परत पक्षीवेश, पारडी खान. पारडी खानला पक्षी वेशात दिली. मानव वेश, पुसत खांड. पुसत खांडला मानव वेशात दिली. मुनी वेशात चुरमुरा खांड. मुनी वेशात भेट दिली. पारधी वेश, खर्ची खांड. खर्ची खांडला पारधी वेशात दिली. सिंहवेश, मन्याळी खांड. अत्यंत जंगलात खांड आहे. आणि या खांडेला आमच्या पंडित विश्वनाथ बासाला, म्हणजे आज जवळजवळ 500-600 वर्षापूर्वीची घटना, आजही तिथं गेल्यानंतर भयानक जंगल आहे ह्या मन्याळी खांडला. आणि त्या ठिकाणी त्या काळात किती घनदाट जंगल असावं, त्या ठिकाणी आमच्या पंडित विश्वनाथ बासांना मन्याळी खांडला भेट दिली. ते सिंहवेशात. हरिणवेश, शिळोना खांड आणि देहली खांड. देहली खांडला माहीतच आहे तुम्हाला की संपूर्ण 32 लक्षणयुक्त वेशामध्ये जसं दत्तात्रय प्रभुभावाची मूर्त आहे, जशीची तशी मूर्त ज्या खांडीवर दाखवली ती म्हणजे देहली खांड. अशा प्रत्येक खांडीला दत्तात्रय प्रभुभावांचा अनेक वेशामध्ये पंडित विश्वनाथ बासांना 12 ठिकाणी भेट दिली. आपल्याला याची जाणीव पाहिजे म्हणून त्यांनी याच्यामध्ये दिलेलं आहे. या विचनामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारचं शिळोना ही उपखांड आहे, ती मुख्य खांड म्हणून स्वीकार केलेली आठवते. कोणत्या पाठामध्ये शिळोना ही उपखांड बोलले जाते, परंतु कधीकधी कुठं मुख्य खांड म्हणून ती आढळते. अशा प्रकारचं आमच्या पूर्वजांनी आपल्यासमोर हा दत्तात्रय प्रभुभावाचा अनेक वेशातला अवतार, अशा अवताराची विशेषता, जे वेश बदलवण्यामध्ये विशेष अवतार असलेला तो म्हणजे दत्तात्रय महाराज, त्याचं हे. आता 8वा विशेष आदिकारण. आदिकारण या मार्गाची श्री दत्तात्रय प्रभू आदिकारण. 8वा विशेष या संपूर्ण मानवाव पंथाला निमित्त कारण असलेले आमचे दत्तात्रय महाराज, ही दत्तात्रय प्रभुभावाची विशेषता आमच्या स्वामींनी निरूपण केली. की आमच्या स्वामींनी आपल्याला नागदेव आचार्याला निमित्त करून सांगितलं की आपल्या या संपूर्ण मानवाव पंथाला आजपर्यंत जे निमित्त आहेत ते दत्तात्रय महाराज आहे. ज्ञान परंपरेने ते आपल्या या मार्गाला निमित्त आहे, या ज्ञान मार्गाला आदिकारण आहे. पर काही अवतार स्वयं ज्ञानशक्ती स्वीकारतात का मायापुरा ते आद करून स्वीकारतात. या सूत्राप्रमाणे दत्तात्रय प्रभुभावांनी स्वयमेव ज्ञानशक्ती स्वीकार केली, स्वतःच ज्ञान स्वीकार केलेलं आहे. परंतु दत्तात्रय प्रभूपासून आतापर्यंत जी परंपरा चालत आली ती दत्तात्रय प्रभुबाबा, चक्रपाणी महाराज, गोविंद प्रभू महाराज आणि त्यानंतर आमचे स्वामी आणि स्वामींनी नागदेव आचार्यांना आचार्य करून ही आपण परंपरा ऐकत आले. आणि या परंपरेमध्ये हे ज्ञानाची परंपरा चालत आली. हे दत्तात्रय प्रभुभावाचे एक विशेषता आहे. दत्तात्रय प्रभुभावाचे एक विशेषदायी आहेत म्हणून त्यांनी ही 8वा विशेष आपल्याला सांगितलेला आहे की मानवा पंथात
नव्हे तर इतर पंथाला सुद्धा हा अवतार म्हणजे दत्तात्रय महाराज आद कारण आहे. फक्त मानवा पंथालाच नाही, फक्त मानवा पंथाची विशेषता आहे. इतर अवताराची इतर धर्माची विशेषता सांगता येत नाही, पण मानवा पंथाची विशेषता आहे. पण बरेच प्रत्येक धर्माला मूलभूत जो अवतार आहे तो दत्तात्रय महाराज आहे. पुढं आहे 9वा विशेष, वेळेशी उभे राहणे, म्हणजे वेळेला महत्त्व देणं. वक्तशीरपणा हा महत्त्वाचा गुण आहे. ज्या वेळचं त्यावेळेसच ते दत्तात्रय महाराज काम करते, त्याच्यामध्ये फरक पडणार नाही. आपलं मानवाचं कसं आहे, 12:53 लग्न राहतं, लागतं 2:04 इतकी विशेषता आहे. सर्व ब्राह्मणाला गुणासगट काढल्या तर मात्र टाईमशीर कधी आपण लावत नाही. आपण कोणत्या वेळेस काय टाईम ठेवू आपल्याला सांगता येत नाही, पण दत्तात्रय प्रभू बाबाचं संपूर्ण वेळेवर जे काम आहे त्यात शिस्तबद्धता खूप जीवनामध्ये आवश्यक आहे. आणि शिस्तबद्धता ठेवणे या गुणांचं म्हणजे दत्तात्रय प्रभू बाबांचं दत्तात्रय प्रभू बाबांची व्यस्तता, दिनचर्या सामान्य अर्थाने जर विचार केला तर आपल्याला ते ईश्वरत्व जाणवेल. सामान्यातल्या सामान्य माणसाने जरी दत्तात्रय प्रभू बाबाचा चरित्राचा नुसता विचार केला ना तर त्याला जाणवेल की हे मानवाचं काम नाही, हे ईश्वराचं काम आहे. हे मानवाच्या व्यतिरिक्त जे श्रेष्ठ काम आहे त्यांचा कारभार इतकं असून वक्तशीरपणा. वाराणसीला कधी मेरूवाळाला स्नान, कोल्हापूरची भिक्षा, पांचाळेश्वरला भोजन, रात्री माहूरला निद्रा, ही दिनचर्या दत्तात्रय प्रभूची. माहूर ते वाराणसी या अंतराचा विचार केला तर मनुष्य व्यवस्थेने जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपण करू शकणार नाही. व आपण कदाचित कधी वेळेस एखाद्या वेळेस पारायणाला सुरुवात केली, पारायण कधी करायचं, सकाळी करायचं, आणि मग सकाळी टाईम नाही भेटला तर 9 वाजता कर, चालेल का? 9 वाजता नाही भेटला तर 12 वाजता, मग रात्री झोपतानाही असं आपलं वक्तशीरपणा आहे. पण दत्तात्रय प्रभू बाबांचा हा वक्तशीरपणा मनुष्य व्यवस्थेचा वेगळा आहे. त्या टायमाला म्हणजे त्याच टायमाला सर्वात जलद विमान आता या भूतलावर प्रवास करण्याचं साधन, याच्या पलीकडं काही साधनच नाही इतक्या वेगाने प्रवास करण्याचं, विमानसेवा. आणि या विमानसेवेने जरी तुम्ही हा प्रवास करायचा म्हटला तरी शक्य, आणि ते बी दररोज, ते बी कधीपासून, त्रेतायुगापासून, पहिल्यापासून आतापर्यंत. आपण साधी 8 दिवसाची असलेली सप्त्याची स्वस्तता आपण बघून टाकतो. आलो तर आलो 3 वाजता, 3चं 3:15 होता, 3:15चे 6. किती दत्तात्रय प्रभू बाबाच्या मार्गाला आजकारण आहे. आपण 3 ते 4 ग्रंथाचा टाईम आहे, पण आतापर्यंत 24 वर्षात 3 वाजता कधी सुरू झाला नाही. ही विशेषता या सप्त्याची. आतापर्यंत 3 वाजता कधीच सुरू झाला नाही. आठवतं तुम्हाला? 3 वाजता घरातून निघतात, मग इथं आल्यावर गप्पा करत त्याच्यानंतर मग मध्ये येतात. मग 3:30 झाले का, मग परत पाहतात 4 वाजले का. 3:30ला सुरुवात झाली तरी बी घड्याळाकडे 4 वाजता पाहत. कसं शक्य आहे? दत्तात्रय प्रभू बाबाच्या अटीत बसत नाही आपण. म्हणून आपण दत्तात्रय प्रभू बाबाच्या शीघ्र चरित्राला पात्र होऊ का, हा विषय आपण शोधणं अत्यंत गरजेचा आहे. आणि दत्तात्रय प्रभू बाबांचं हे विशेषता आहे. आज नाही तर अनेक युगापासून त्यांची दिनचर्येमध्ये एकही सेकंदाचा फरक आतापर्यंत पडला नाही. आणि असे असलेले आमचे दत्तात्रय महाराज, त्यांची ही कितवी विशेषता आहे? 9वी विशेषता आहे, वक्तशीरपणा. आणि त्याला खूप दुनियेमध्ये महत्त्व आहे. फक्त या वर्षाचा वक्तशीरपणा एकच चालला आहे, खाण्याचा. 10:30ला घंटी वाजते, संध्याकाळी 6 वाजता उपार होतो. एवढी रेग्युलरता
या सप्त्यामध्ये चालत आली. ही एक विशेषता आहे. हळूहळू 3 ते 4 ही सप्त्याची विशेषता आपल्याला कायम करावं लागेल. आणि असं करावं लागेल की जेवढे रात्री येतात तेवढ्यांनी दिवसात 3 ते 4 हा ग्रंथ येऊन का नाही. रात्री ऐकतो ना आम्ही म्हणून दिवसा अर्ध्या बाया येतच नाही. आम्हाला स्वयंपाक करायचा राहतो, भाकरी करायच्या, पोळ हा तर संपला, हा चालणारच आहे. पुढच्या वर्षी आपला 25वा सप्ताह येतो आहे. भाकरीनं काय याच्यापेक्षा कोणाला तर देऊन टाकायचं, तुम्ही आम्हाला तयार करून देत जा. आम्ही मात्र आमचं 7 दिवस या परमेश्वर भक्तीमध्ये काय हो रममान हो. दत्तात्रय प्रभू वावचं जी विशेषता आहे त्या विशेषतामध्ये 1 वर्ष तर बसा. 1 वर्ष तर आपल्याला रेग्युलरता करावं लागेल. म्हणून त्यांच्या याला कधीही आतापर्यंत खंड पडला नाही. असा दत्त हा परमेश्वर आहे. हा खरोखर सर्वांसाठी उभा ठाकतो. म्हणून त्याचा हा वक्तशीरपणा ही एक त्याची विशेषता आहे. पुढे जगन्मान्य 10वा जगन्मान्य. दत्तात्रय प्रभू जगद्गुरू आहेत. सर्व पंथातल्या लोकांचे ते गुरु आहे. सर्वांना मान्य आहे. दत्तात्रय प्रभू बाबाच्या ठिकाणी कुठलाही वैदिक अथवा अवैदिक संप्रदाय असो तो दत्तात्रय प्रभूला मानत नाही. असा कोणताच संप्रदाय नाही. कृष्णम वंदे जगद्गुरू जरी असले तर दत्तात्रय प्रभू त्या माध्यमातून संपूर्ण जनसामान्यापर्यंत जगद्गुरू आहे. दत्तोपासक शाखा दत्तात्रय प्रभूपासूनच चालत आलेली आहे. म्हणून दत्तात्रय प्रभूचा अवतार हा जगन्मान्य आहे, जगाला मान्य आहे. पूर्ण असा कोणताच अवतार नाही की जो जगाला मान्य आहे. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात लोक जगमान्य, पण श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या काळात सुद्धा अवताराला प्रतिकूल करणारे लोक होतेच. कंसापासूनच सुरुवात होती, पुतनेपासूनच सुरुवात होती, जन्मता आधीपासूनच विरोध करण्याला सुरुवात होती. परंतु दत्तात्रय प्रभू बाबाच्या काळात कोणीही प्रतिकूल संस्काराचा किंवा उदास संस्काराचा नाही. हे त्यांचं काय आहे, जगन्मान्याचाही आहे. दत्तात्रय प्रभू बाबाचा विशेषता अशी आहे की विशेष ज्ञानीय स्वामींपासून ज्यांना ज्ञान झालं, ज्यांचं चरितत्व स्वामींपासून प्राप्तीपर्यंत पोचलं, परंतु विशेष ज्ञानामध्ये त्यांना अयोग्यतेचं दुःख होतं. आणि या अयोग्यतेचं दुःख नासण्याकरता कोणताच अवतार यांना जवळ उभं करत नाही. बरेच अवतार दिसतात. अयोग्यता नासण्यासाठी त्या विशेष ज्ञानीयाला खूप जे आहेत ते अगाध चक्रवर्ती पण धारण करतात. परंतु विशेष ज्ञानीयाला कृपास्पदाचं दुःख होतं. तेव्हा जो मान्य अवतार आहे, जगन्मान्य अवतार आहे दत्तात्रय प्रभू, त्यांच्याजवळ जाऊन विनंती करतात. आणि दत्तात्रय प्रभू बाबा कधीकधी त्यांच्या विनंतीला मान देऊन आमच्या स्वामींना म्हणतात की त्याची अयोग्यता तुम्ही का नासून टाका. म्हणून दत्तात्रय प्रभू बाबा उपलक्षणे मान्य अवतार अशी आहेत की त्यांच्या शब्दाला किंमत आहे. त्यांच्या शब्दाच्या माध्यमातून चक्रधर स्वामींसुद्धा ऐकतात. अशा प्रकारचा हा जगमान्य अवतार म्हणजे दत्तात्रय प्रभूचा आहे. पुढे 11 विशेषता नंबर 11. श्री दत्तात्रय प्रभूपासून बोध झाला शीघ्र चरितत्व. फास्ट काम आहे, त्याच्यामध्ये कोणतेच कधीच अडथळा नावाची वस्तू नाही. एकदा दत्तात्रय प्रभू बाबाच्या साधनात बसले की सर्व लाईनीचं हिरवा शिंगल भेटतो. लाल शिंगल भेटतच नाही. दत्तात्रय प्रभूपासून बोध आलेला जो जीव आहे तो लगेच अनुसरतो, मागचा पुढचा विचार करत नाही, लगेच अनुसरतो. आपण पाहिलंच आहे. आणि अनुसरल्यानंतर त्याचं साधन आहे, त्या साधनाचं चरितत्व, त्याला प्राप्तीला जाण्याचा जो अधिकार आहे तो इतर साधनवंतापेक्षा दत्तात्रय प्रभूच्या याच्यामध्ये काही विशेष आहे, इतर अवतारापेक्षा खूप विशेष आहे. आणि हे जर आपण कोणताच मानवा पंथाचा ग्रंथ विचारबंद आचारबंद शोधून पहा की दत्तात्रय प्रभू बाबाची विशेषता शीघ्र चरितत्व आहे. आणि या शीघ्र चरितत्वाच्या माध्यमातून हा अवतार जो आहे
तो किंचित विलक्षण. उद्धरण करण्याची सुद्धा पद्धत याची कशी आहे, वही आहे. आणि इतरापेक्षा शीघ्र गतीने, कमी काळामध्ये, वेळ बी कमी लागतो हो, उद्धार करायला वेळ बी कमी लागतो, आणि ताबडतोब ईश्वर प्राप्तीपर्यंत दत्तात्रेय प्रभू त्या जीवाला प्राप्तीपर्यंत पोहोचवतात. याला म्हणतात शीघ्रचरित्र. इतर अवताराला उद्धार करायला उशीर लागतो. या अवतार कधी दर्शन देतच नाही, ज्ञान देतच नाही. पण जर झालं तर निष्फळ जात नाही, वाया जात नाही, शीघ्रचरित्र तर होतं. अशा प्रकारच्या 11 प्रकारची विशेषता दत्तात्रेय महाराजांनी आपल्याला या दत्तचरित्रातून दत्तात्रेय महाराजांची आपल्याला 11 प्रकारची विशेषता या ठिकाणी सांगितली. आणि दत्तात्रेय प्रभू बाबा हे एक जगन्मान्य अवतार असून त्या अवताराचा आपण अवतार दिन या 24 वर्षापासून अखंड प्रमाणे तेवत ठेवलेला आहे. आणि या 24 वर्षामध्ये आपण या दत्तात्रेय प्रभुवाची 7 दिवस का होईना त्यांची आराधना करतो. निश्चितपणे हा अवतार आपल्या रखडलेल्या चरित्रत्वाला, आपण या संसारात भरकटलेलो आहे आणि या संसार भरकटलेल्या चरित्रत्वाला कुठंतरी अडथळा यावा याच्यासाठी दत्तात्रेय प्रभू बाबाच्या नामस्मरणाची गरज आहे. आणि ते नामस्मरण म्हणजे या सप्ताहाच्या माध्यमातून आपल्याला मिळत असते. बऱ्याच प्रकारचं हे दत्तचरित्र आपण 2 वर्षापासून सुरू केलेलं आहे. परंतु आज या सप्ताहाचा हा शेवटचं पुष्प आहे. कारण यानंतर उद्यापोथी होणार नाही. त्यामुळं आज हे 5वं 6वं पुष्प शेवटचं आहे. त्यामुळे 6व्या पुष्पाच्या माध्यमातून चरित्र काही संपलं नाही, चरित्र शिल्लकच राहिलं. म्हणून पुढचं कदाचित 25व्या अवतार दिन येईल तेव्हाच ते पूर्ण होईल असं वाटायला लागलेलं आहे. म्हणून आजचा जो हा आपला शेवटचा पुष्प होतं हे दत्तात्रेय प्रभू बाबाच्या चरणी आपण सर्व एकनिष्ठतेने समर्पण करून आपण या ठिकाणी थांबणार आहोत. श्री दत्तात्रेय